रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
हरी प्राप्तीसी उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरे संता जिते पाय 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 हरे प्राप्ति से उपाय हरे प्राप्ति से उपाय हरे प्राप्ति से उपाय हरे प्राप्ति से उपाय हरे संता जिते पाय 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 मेरे साधकी साधने साधा के साधा मेरे साधकी साधने साधा के साधा तुलसी भवानी वंदने 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 संता वीणा प्राप्ति नाही संता वीणा प्राप्ति नाही संता वीणा प्राप्ति नाही वीणा प्राप्ति नाही हरि देव बाई हरि वेद देते वाई हरि वेद देते वाई हरि वेद देते वाई हरि वेद देते वाई साधकी साधने साधके साधा साधकी साधने साधके साधा तुलसी भवानी वंदने 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 एका जनार्दने संत एका जनार्दने संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ साधकी साधने साधके साधा साधकी साधने साधके साधा तुलसी भवानी वंदने 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 गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल
पंढरीनाथ भगवान की जय. श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बाबा प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय आदरणीय ज्ञानवंत गुणवंत दयावंत कृपावंत असे शांतीचे दूत श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा अभंग मागणी या प्रकरणात घेतलेला आहे. आता जर चांगलं बारकाईने जर विचार केला अभंग 4 चरणांचा आहे. याच्यामधून हरिप्राप्तीचा उपाय काय आहे तो शोधायचा आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग याच्यामध्ये कोणते पाय आहेत? तेने साधती साधने. ती साधनं जी मिळतात ती साधनं कोणती आणि त्या साधनांनी आपलं भवबंधन तुटते. काय? त्या साधनांनी भवबंधन तुटतं असं मी सांगत नाही. मग कोण सांगतं? श्री संत एकनाथ महाराज. हो. एका जनार्दनी संत. हो. प्रत्येक कारण जे काही आहे आपण मनोरथ तयार करतो ती मनोरथ पूर्ण करायचं काम संत हे करत असतात. या झाल्या आजच्या ठळक बातम्या अभंगाच्या. या अभंगाच्या ठळक बातम्या. आणि ह्या अभंगातून आपल्याला हरीचा विस्तार करायचा आहे. या कथेचा विस्तार करायचा आहे. आणि ज्यांच्या कृपेने आपल्याला या कथेचा विस्तार करायचा आहे त्या पांडुरंग परमात्म्याला आपण प्रथम नमन करू. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू. Santagira,
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी बोलतो वचन ती भाविका कळा कुसरी काहीच नेणे एका जनार्दनी तुमचा दास जयाची आस पुरवावी. विठ्ठला विठ्ठला बघा आता वाजले किती? आता काय आपलं 9. हो कीर्तन आपल्याला उभं करायचं होतं 9 वाजता. आता वाजलेत किती? आता माझे 2 तास. विठ्ठल विठ्ठल आता बघा चांगलं बारकाईने विचार केला आपण सगळेजण इथं कशासाठी आलोत हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर की नाही? मी तर काही नाही इथं गुजरातमध्येच आहे जवळच्या जवळ. चला तिथं कार्यक्रम आहे आपण जाऊया. पण गुजरातहून गुजरातच्या सीमेच्या पलीकडून महाराष्ट्रातून आपण इथपर्यंत आलो. मजल दर मजल करत 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 इथं आलो. आल्यानंतर आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बरोबर? कशासाठी केलं? बरोबर आहे की नाही? आल्यानंतर आपण नर्मदा मैयेचं दर्शन घेतलं. कशासाठी घेतलं? हो आलोत की काहीतरी कारण असलं पाहिजे का नाही? निमित्त असतं तेव्हाच कारण असते. आणि जोपर्यंत कारण नाही तोपर्यंत आपण विनाकारण कुठलं कार्य उभं करत. बरोबर की नाही? मग त्याच्या अंतर्भावाने धरून आजचा हा अभंग विठ्ठल जर चांगलं बारकाईने विचार केला प्रत्येक जण आज देव 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 उताला देव देव करत. काय आलं? उताला देव देव करत. पण देव ओळखला का? या हरिपाठामध्ये म्हटलं जातं ओळखला हरी. बघा आता महात्म्यांनी देव ओळखला पण आपण बरोबर आहे की नाही? आपण ओळखला का? बरोबर की नाही? नाही ना हो. आणि आपण बिनाडाभंग म्हणतो. बरोबर की नाही?
समजा त्यांना बरोबर आहे. आता इकडे माऊली सुद्धा सांगता ना, साधू बोध, बरोबर की नाही? मग साधूचा बोध झाल्यानंतर तरी देव ओळखायला पाहिजे का नको? हा, तरी आपलं देव 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 देव, अरे काय कुठं आहे? हा, कोणता देव ओळखताय तुम्ही? हा, माझ्यासारख्या बावळटाचं ऐकू नका, माझ्यासारख्या बावळटाचं ऐकू नका. साधू संतांनी जे सांगितलेलं आहे ते खरं आहे की नाही ते बघा, आणि तो पुरावा बघा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. साधू संतांनी जे सांगितलं आहे ते खरं आहे का नाही? खरं आहे ना. मग मग साधू संतांनी अभंग हा पण लिहिलेला आहे, देव देव म्हणून व्यर्थ काही हिंडसी, निज देव नेनसी कोठे काही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव, खोटेच काही नाही. मग आता मला हे सांगा, आत्माराम प्रेमजी महाराज, जन्माला आलो आपण त्यावेळेला नाव पंजाबजी महाराज, बराबर की? था क्या नाम? कुछ भी नहीं. आप कौन से गांव में जन्म में आए वो मालूम था? गाव, नाव, ठाव ठिकाणा. अहो मग सांगा ना, तुम्ही देव नाहीत का? तुम्ही देव नाहीत का? प्रश्न विचारतो मी. गुरुजी, तुकोबारायांचं प्रमाण आहे, याला सिद्ध करायला. प्रेमानंद जी महाराज, मैं जो बोल रहा हूं वो सब छोड़ दो, लेकिन महात्मा ने जो बताया वो सत्य है. मैं सन्यासी का भी कुछ नहीं बोलूंगा और कुछ नहीं कुछ बोलूंगा. मेरा फेटा भी नहीं लेना और मेरा धोती भी नहीं फोड़ना. आपको पूरा अधिकार है. जर चांगलं बारकाईने विचारा, तर आपल्या आत्म्याला विचारायचंय. ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. मग सांगा तुम्ही, तुकोबारायांनी जे सांगितलं, तुका म्हणे सांगू किती. यात बरोबर की नाही? ह्या भगवंताच्या मूर्त्या आहेत ना, मग आपण एकमेकांच्या पाया पडतो त्यावेळेला नका नका नका. अरे कशाला नका? तुमच्या पाया कोण पडून राहिलं? हा, तुमच्या पाया कोणी पडतंय का? नाही. कारण हा देह नाशिवंत आहे, बरोबर की नाही? हा जसाच आला तसाच जाणार आहे, याच्याकडनं काहीच होत नाही. कारण करता करविता तो आहे, आणि तो करून घेत असल्या कारणाने आपल्याला त्याच्यानुसार चालायचं आहे, आपल्या मर्जीनुसार. स्पष्ट म्हटलेलं आहे, चाले हे शरीर कोणाची असते हरवीन. बरोबर आहे का नाही? हा, जाऊ दे, ते झोपू द्या. कारण हा समर्थ आहे, आणि ते त्यांना चांगलं माहिती आहे. मी विठ्ठल विठ्ठल बी घेत नाही. त्यांना जाग येईल तेव्हा बोलतील ते. बरं, चांगलं बारकाईने जर विचार केला, महात्म्यांनी सांगितलं ना, आपण आपल्या मर्जीनं नाही. चाले हे कोणाची या, त्यांच्या सत्तेने आपल्याला चालायचं आहे. मग आता मला हे सांगा, आपण जो राम बसतो आहे तो कोणता? राम राम सब कुछ कहे, ठग ठाकुर और चोर. जिस राम से वो नाम, मग ते नाम हा कोणी
कोणाला? महर्षी वाल्मिकांना महर्षी नारदांनी सांगितलं कानामध्ये, बरोबर. आणि कानामध्ये सांगितल्यानंतर ते नाम काय, वाल्मिक ऋषी काय इतके वेडे होते का ते उलट बोलायला? हा प्रभु जी, वो क्या उतने पागल थे क्या वो उंधा बोलेंगे? हाँ नहीं. मग ते नाम, त्या नामाची सांगड बांधायची आहे. त्या नामाची जोपर्यंत सांगड होत नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. विठाला विठाला. आता तुम्ही म्हणाल विठ्ठल विठ्ठल घेत नाही, पण ते आठवण आली मला. त्यांनी त्या मागच्या कीर्तनात सांगितलं होतं मला, म्हणून ते घ्यावं लागलं. मग चांगला बारकाईने जर विचार केला, ते नाम कोणतं? वास्तविक पाहता वाल्मिक ऋषी अगोदर का राम अगोदर? मग हे प्रमाण उलट ठरेल. हा प्रमाण उलट ठरेल ना. वाली याची कीर्ती वाढली गण केले मग राम अगोदर कर. बोलिली जे ऋषी साच भावे वर्ताया. हो, हे ऋषींनी जे लिहून ठेवलं त्याप्रमाणे त्या प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. मग ते नाम, ते नाम जोपर्यंत आपल्या हातात येत नाही, नाम आले हाता मग भय काही चिंता, मग कुठलंच भय नाही. आणि ते भय घालवण्यासाठी नाथ महाराज सांगतात, भाऊ हरीची प्राप्ती करायची आहे ना, मग त्याच्यासाठी गरज तुला नामाचीच आहे. जोपर्यंत तुम्ही त्या नामाला ओळखत नाही, जोपर्यंत साधूचा बोध तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत ते नाम हाती येत नाही. आणि ज्या वेळेला नाम हाती येईल त्यावेळेला मात्र तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिकालिक सत्य आहे, त्रिकालिक सत्य आहे. पण साधूचा बोध पाहिजे. हो, साधूचा बोध होण्याच्या अगोदर एक क्रिया आहे, ती अनुग्रहाची. म्हणून म्हटलेलं आहे माऊलींनी, तुमचा अनुग्रह लाजलो आणि पवन झालो चराचरी. मग हा अनुग्रह जो आहे तो सूक्ष्म, सूक्ष्महून सूक्ष्म. आणि नाम, नाम गगनाहुनी वाड नाम आहे. बरपा हीच चाड आहे. आणि ह्याच्यामुळे त्यावेळेला कळतं की हे एवढं व्यापक आहे, एवढं व्यापक आहे की गगनापेक्षा सुद्धा मोठं आहे. आणि हे जे नाम आहे हे फक्त आपल्याला किती वेळात, हो सेकंदाचं काम नाही.
पण तिथं पाहिजे जिज्ञासू. हा, येथे पाहिजे जातीचे येड्या गबाड्याचे काम नाही. इथं जातीचं पाहिजे तरच नामाचा उल्लेख होतो, अन्यथा हा. या अनुग्रहाचे शब्द सुद्धा एकांतात आहेत, लोकांतात नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आधीच जण हे उद्धट यात गुह्य करू नये प्रगट, मोडतील भक्तीच्या वाटा आणि संत जन कोपतील. बघा बाबा सांगतायत. आणि त्या नामाचा जोपर्यंत आपल्याला अट्टहास मिळत नाही तोपर्यंत आपला उद्धार नाही. नारायण कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. थोडा समाधान चित्त माझे, कय खंड येईल कर्म, कय खंड येईल कर्म. करा समाधान चित्त माझे, करे खंड येईल कर्म, करे खंड येईल कर्म. मी उद्धार पावेन. हो, मी माझा उद्धार कधी होईल? तळमळ लागली पाहिजे, तकतक लागली पाहिजे. ह्या वेळेला महाराजांनी सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत आपण शरणागती घेत नाही तोपर्यंत हा आपल्याला मार्ग कळत नाही. आणि ज्या वेळेला आपण शरणागती घेतो त्यावेळेला मात्र अभंगाचं पहिलं चरण हे खरं ठरतंय. हरिप्राप्तीची उपाय, 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 हरिप्राप्तीची उपाय. संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय, तेने स्वागती स्वागत, तेने स्वागती स्वागत. बघू संताचे ते पाय, बघू संताचे ते पाय, स्वागती स्वागत, स्वागती स्वागत. हरिप्राप्तीची उपाय, धरवतात ते पाय, धरवतात ते पाय, धरवतात ते पाय. हरिप्राप्तीचे उपाय, धरवतात ते पाय, धरवतात ते पाय, धरवतात ते पाय. हरिप्राप्तीची उपाय. मग आता उत्तरार्धामध्ये येतात आपण. मग पाय नंके धरायचे कोणते? हा, ये पाय, हा गुरुजी या कथा बी फिरत, या कथा बी फिरत, हे कुठेही जातात, हे पाय कुठेही जातात.
मग हे पाय धरून काय फायदा? आता बघा, चरण म्हटलं तर याच्यामध्येही फरक येतो. हा अभंगाचे बी चरण आहेत, मग ते धरायचे का? मग धरावे संतांचे ते पाय, ते म्हणून माऊलींनी म्हटलेलं या ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संता या बजावे सर्वेश्वेशी. बर का, ते ज्ञान, त्या ज्ञानाचे पाय धरायचे आहेत. हा एक पाय झाला त्या ज्ञानाचा. आणि दुसरा, प्रबोध करून संत पार उतरले. दुसरा जो पाय आहे तो प्रबोधाचा आहे. पहिल्या पायाला जर स्पर्श केला तर त्यावेळेला आपलं चित्त शुद्ध होते. चित्त शुद्धी करण्याचं काम पहिला अनुग्रह, आणि दुसरा जो आहे त्याच्यापासून ज्ञानाचा उगम. आता जर चांगला बारकाईने विचार केला, मी जरी मास्तर होतो किंवा पोलीस होतो, पण कुठल्याही याच्यामध्ये मी शिकायला गेलो नाही. कारण संत कृपा झाली आणि ही इमारत बोलायला लागलेली आहे. हो, कुठल्याही याच्यामध्ये. आणि मी गुरुजींना विनंती केली होती, मला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसायचं आहे म्हणून, पण तेवढं बी जमलं नाही माझ्याकडनं. आणि अजून पूर्णपणे ज्ञानेश्वरी सुद्धा वाचली गेलेली नाही माझ्याकडून मायबाप. कारण ही महती त्या संतांची आहे. हो, आणि ते पाय धरल्यामुळे हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि या ज्ञानाचा उलगडा करण्यासाठी पुढे ते हे जण न देखवे डोळा म्हणून येत असे कळवळा वैष्णवांची. 1990 पासून जाहीर केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केलेत, पण गायनाचं अंग नसल्यामुळे थोडंसं माघार होती. बाकी दुसरा विषय काहीच नाही. परफेक्ट बोलणं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. राग येत असेल भले येऊ, पुढच्या वेळेला तारीख नाही मिळाली अफसोस नाही, पण सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. हो, नाम विठ्ठलाचं आहे. आणि त्या नामावर जोपर्यंत आपण आरूढ होत नाही तोपर्यंत आपल्याला ते पाय कळत नाही आणि आपण कोण आहोत याची सुद्धा ओळख होत नाही. आणि इकडे म्हटलेलं आहे, मी कोण आहे, हे कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार. मन ज्ञानेश्वर मूर्तीचा, मन ज्ञानेश्वर मूर्तीचा, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा. मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार. मी कोण आहे हेच मला माहित नाही. मी नालायक आहे. हो, मी वेडा आहे हे म्हणणं ऐकलेलं तुम्हाला थोडंसं खटकत असेल. हे पुढे बसलेले मंडळी सोडा पण. हां, कारण हे पुढची मंडळी जी आहे ना ही सुज्ञ मंडळी आहे. कारण यांनी सांगितलं होतं दुपारी आम्हाला आंघोळीच्या वेळेला, म्हणे
मी ब्लॉक करून देईल. मीला होतो का? पण गुरुजी होतच नाही. करून पहा प्रयत्न, तरी तो कुठे ना कुठे उर्मी उठवतोच. हो बर का? कुठे ना कुठे, कशी ना कशी, कुठे उर्मी उठेल सांगताच येत नाही. मी आसाम सांभाळ. मग या मीला मारण्यासाठी, हो बरोबर आहे ना, खरी गोष्ट आहे ना. हो, या मीला मारण्यासाठी महात्म्यांनी बी प्रयत्न केलेले आहेत. हां, पण त्यांचा बी मी गेला नाही. तर आपण तर जनसामान्य आहोत, संसारी आहोत. संसारी माणसाचा जाईल कुठून? कारण त्याला प्रपंचात राहून हे सगळं काही करायचं आहे. आणि म्हणून एकदाच फक्त, पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा नाही, एकदाच काय द्यायचंय? माऊलींच्या सांगितल्याप्रमाणे एकले अवधान दीजिए, सर्व सुखासी पात्र होईजी. हे प्रतिज्ञा उत्तर माझे होडाय का. आता प्रेमानंदजी महाराजांचं नाव घेतलं, किंवा आपले चतुर्भुज महाराजांचं नाव घेतलं, किंवा भुईर महाराजांचं नाव घेतलं, तर त्यांचं चांगलं गुणगान गातलं तर त्यांना बरं वाटेल. बरोबर? पण हे तिघ एका बाजूला बसलेले आहेत आणि पंजाबी महाराजांजवळ जाऊन बोलतोय मी, जान दो ना वो क्या ऐसी है. झालं का? फिरलं का पाणी? कशामुळे? नावामुळे. काय घेतलं? नाव घेतलं मी त्यांचं. नाम नाही घेतलं, नाव घेतलं. साधी बुधळं जरी धरलं ना, हां, माणूस ओरडतो. मग लगेच आमचे महाराज, खाओ सूर्यवंशी महाराज, तुम्ही असं बोलले, तू माझ्या काळजाला भोक पडून गेलं. आता काळजाला भोक पडतं, बरोबर की नाही? मग त्या नामाने आपल्याला उपरती व्हावी का न व्हावी? त्या नामाने, त्याच्याने, अहो याच्याने भोग पडतोय. मग नामाने उपरती व्हावी का नावी आहे? त्या नामाने उपरती झालीच पाहिजे. आणि ती उपरती संतांनी आपल्या अभंगातून लिहून ठेवलेलं आहे. हो, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. गडगडे वाढू लागे, वाढू लागे, सुख गडगडे वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे, वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे. नगर नामे उपजवडी, राम नामे उपजे आवडी, नगर नामे उपजवडी, राम नामे उपजे आवडी. सुत गोडे गोडे वाढू लागे, सुत गोडे गोडे वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे, वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे रे. मग ते सुख कोणतं? कोणतं सुख ते? माझं शेत घेतलं गेलं, मला 2 पोरं झाली, मला 2 नातवं झाली, नाही? हे सुख नाही? मग ते कोणतं सुख?
सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे सुखाचे ते सुख चंद्रभागे सुखाचे ते सुख चंद्रभागे पुंडलिका ताटी उभा श्री पुंडलिका ताटी उभा ते सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिकासाठी विगते सुखाचे सुख चंद्रभागे सुखाचे सुख चंद्रभागे चांगलं बारकाईने विचार करा. सुख 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 हा मग नेमकं कोणतं सुख आहे ते? हो, महाराजांनी प्रमाण दिलं ते एक सुख आहे. आणि नाथांच्या अभंगामध्ये एक सुख आहे. या सुखा कारणे देव भेडावला वैकुंठ सोडून मग हे कोणतं सुख? हो, त्या सुखासाठी भगवंत वेडे होतात. हा, त्या सुखासाठी प्रत्येक महात्मा वेडा होतो, पण प्रपंचिक जीवाला मात्र त्याची जाण येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. कारण या ठिकाणी इथून विठ्ठला विठ्ठला कारण इथून जो निरोप पाठवायचा आहे तो जो निरोप जसा जायला पाहिजे तसा जात नाही, म्हणून ही मध्ये फसगत होते. म्हणून ही मध्ये फसगत आहे. आणि जसाचा तसा जर निरोप गेला तर मात्र हो ती स्थिती झाल्याशिवाय राहत नाही. जन्माला आलेल्या व्यक्तीला ठेवण्यात आलेलं जे नाव आहे, आता माझ्यासारख्याला जर विचारलं, भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव घनश्याम आहे. मला सांगायला वेळ लागणार का? अरे बापरे, कुठेतरी पडून गेलो हो. मी शोधून आणतो मग सांगतो तुम्हाला. असं कधी झालंय का? हा, असं कधी झालंय का? मग पहिल्यांदाच बोललो देव देव करत ऊत आला, पण देव कळला नाही. बरोबर की नाही? मग नेमकं देवाची परिभाषा ही बी कळली नाही आणि देवाचा अनुभव तर दूरच आणखी. हो, साधू संतांनी माऊलींनी आपल्या अभंगात लिहून ठेवलेलं आहे, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. हो, मंथन, दूध घ्यायचं, दुधाचं दही तयार करायचं, दही केल्यानंतर त्याचं लोणी काढायचं आणि त्याचं नवनीत तयार करायचं. दूध आहे ना, दूध आहे की नाही? मग त्या दुधामध्ये हात घाला आणि तूप काढा. का बरं? जसं याला क्रिया आहे तशी त्याला क्रिया नाही का? मग साधू संत सांगून गेले त्या रीतीने जर गेलं तर येण्याचं पण ते चालू जाता. हो, गुंता कुठेच पडत नाही ना. हा, मग तो गुंता सोडवायचा का गुंता वाढवायचा? सोडवायचं. आपण गुंता वाढवून ठेवतो आणि गुंता सोडवायचं नाव घेत नाही.
जर गुंता सोडायचा असेल तर पद्मनाभ जो आहे जिथून तुटलं तिथं जोडून घ्यायचं. वा बरोबर की नाही? आता आपण शेतकरी आहोत. शेतकरी असल्या कारणाने आपल्याला माहिती आहे, जर पूर्वीचे लोक दोर चारत होते, बरोबर की नाही, मग दोर चारायचा का गाठा मारायच्या? गाठ मारली तर त्या राड गाडग्यावरती सटकून जाईल, बरोबर की नाही. आणि दोर चारला तर अहो जिथं तुटलंय तिथं जोडलं गेलं ना तुमचं, तर सहजगत्या त्या ठिकाणी आपले टाळी लागल्याशिवाय राहणार नाही. मग ती कोणती टाळी लावायची आहे? ब्रह्मानंद लागली टाळी, ब्रह्मानंद लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, ब्रह्मानंद लागली टाळी, ब्रह्मानंद लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, ब्रह्मानंद लागली टाळी, ब्रह्मानंद लागली टाळी. या ब्रह्मानंदाला टाळी लावायची असेल तर त्याच्यासाठी हा उपाय, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, हा उत्तरार्ध पहिल्या चरणाचा पूर्ण झालेला आहे. आता मग त्याच्यासाठी साधनं सांगितलेली आहेत. हो, योग सांगितलेले, योग याग विधी असे भरपूर सांगितलेलं आहे. पण माऊलींनी त्याला डायरेक्ट फुली मारली. योग याग विधी येणे नोय सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नोय सिद्धी वायाची उपाधी. मग सांगितलं तरी काय? कलियुगामध्ये सांगितलेलं आहे, माऊलींनीच सांगितलेलं आहे. काय? नाम संकीर्तन, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. काय महाराज, काय असं काही बी काम? हा, नाम संकीर्तन सांगितलं, हा हे असं काय बी काय? माऊली आहेत त्यांना 4 पोरं आहेत. खरं असेल ना तर आपण सकाळी बसू, सकाळी नाही पुढच्या वेळेला भेटू तेव्हा बोलू वाटल्यास, कारण मी रात्रीच पळून जाणार आहे. हां, माझा मुराई बी येऊन गेलेला आहे घ्यायला. नाम संकीर्तन साधन पै सोपेन जळतील पापे जन्मांतरीचे. हो, पाप जळायची असेल ना तर नाम संकीर्तनच पाहिजे. हो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. एका शेतकऱ्याकडे धनाढ्य शेतकरी होता, धनाढ्य बिलकुल, म्हणजे काहीच कमी नाही. आणि त्याला सांगितलं, त्याच्या मुलाचं लग्न ठरलं. मुलाचं लग्न ठरलं. आता गावोगावाहून लोक येणार आहेत, त्याच्यासाठी जागा पाहिजे, जागा. आता एवढं मोठं लग्न कोणत्या वाडीमध्ये राहील का? किंवा एखाद्या मंगल कार्याची जागा सुद्धा अपूर्ण पडणार होती. आणि एवढी जागा अपूर्ण पडते. मग राजाच्या जवळ प्रधान हुशार पाहिजे, राजाच्या जवळ प्रधान हुशार पाहिजे, आणि मालकाजवळ नौकर हुशार पाहिजे. नौकराला सांगितलं, ए श्याम्या इकडे ये. हुजूर मालिक, आपल्या भाऊचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याच्यासाठी जागा पाहिजे. जागा का कमी जाईल का म्हणे आपल्याला? आपलं खळं आहे ना, भरपूर जागा आहे, तिथं पंक्ती बी होतील आणि लग्नही लागेल म्हणे, एवढी जागा आहे गाव शिवाराची. अरे पण तिथं ते गवत वगैरे ठेव. तू मला काय करायचंय हो? मी काहीही करेल.
मी काही करेल, तुम्हाला बोलायचं नाही फक्त बस. तुम्हाला जागा पाहिजे ना अवेलेबल, बस. आणि घेतली ना भाऊ, बरं काय हरकत नाही म्हणे, तू काही बी कर, आज संध्याकाळपर्यंत कर काय ते. आणि मी आता तालुक्याला जातोय पत्रिका द्यायला, तुम्हाला पण द्यायला येईल मी, तुम्हाला सगळ्यांना द्यायला येईल. वाटल्यास पाटलांना मी सांगेल, पाटील येतील. आणि विठू पाटील तसं प्रत्येकाला पत्रिका देतात. हां, मला दरवर्षी येते त्यांची पत्रिका, तू दिंडीला ये म्हणून. हां, तर संध्याकाळपर्यंत जागा मोकळी करून ठेवा. ठीक. भाऊने मस्त एक काठी घेतली, त्याला चिंध्या गुंडाळल्या, थोडंसं केरोसिन टाकलं, घासलेट ते टाकलं आणि लावलं ना चोईकडून. काय झालं? हो, सगळं जळून खाक झालं. तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले, समरस पैसे नामे केले जप्तारे, पैसे नाम केले जप्ता, पैसे नाम केले जप्ता. तृणाग्नी मेळे समरस झाले, समरस तृणाग्नी मेळे समरस झाले, समरस पैसे नामे केले जप्तारी, पैसे नाम केले जपबहारी, पैसे नाम केले जपबहारी. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता है. सगळं जळून खाक झालं ना. कशामुळे? नाम संकीर्तनामुळे. हां, आणि हेच साधन सांगितलेलं आहे. आणि हे दुसऱ्या चरणामध्ये येतं. हे ने साधती साधने, साधते साधने, साधती साधन, साधती साधन, भावाते बंधन तुटाती, भवानी बंधन सारथी साधन, सारथी साधन, बघा, ही भवबंधनं तोडण्यासाठी ही परिस्थिती आहे. पण संत उदार आहेत, देण्यासाठी त्यांच्याजवळ भरपूर आहेत, पण आपली झोळी फाटलेली आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार, ते सगळं द्यायला तयार आहेत.
पण आपली जोडी फाटली आहे. आणि दुसरी गोष्ट, हम किसी से कम नहीं, हम किसी से और हमारे में कुछ दम नहीं. आम्ही कुणाकडे शरणागती घ्यायलाच तयार नाहीत. आणि जोपर्यंत शरणागती होत नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. हो, माझं घरचं नाही आहे, महात्म्यांनी लिहून ठेवलेलं आहे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. हो, आपलं सगळं पाठ आहे हो, पण आचरण नाही ना. नम्र व्हायला कोणीच तयार नाही. म्हणून मी बोललो हम किसी से कम नहीं और हमारे में कुछ दम नहीं. मग आमच्यासारख्या बावटांना येत बी नाही पण गुपचूप बी राहत नाही. हा, बोलल्याशिवाय राहतच नाही ते. का बरं? त्याला ओळखाच असतो ना. मी कोण आहे, मी काहीतरी आहे, जातच नाही. आताच सांगितलं महाराजांनी, आमचा मी जातो म्हणे, पण जात नाही. तो उफाळून वर आल्याशिवाय राहतच नाही. आणि याच्यासाठी बघा, संतांनी खूप परीक्षा केलेल्या आहेत, खूप परीक्षा दिल्या आहेत. संतांसारख्या आपल्याकडनं परीक्षा दिल्या जाणार नाहीत. आणि ज्या वेळेला परीक्षा द्यायची वेळ येते त्यावेळेला जीवावर येते आणि तो खवळून पडतो, त्याला राग येतो. का? की तो सत्य असून सुद्धा समोरचा असत्य ठरवायला जात असतो आणि म्हणून राग येतो. आणि ते सत्य मांडण्याचा जो प्रयत्न करतो त्याला वेडा म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात? आणि म्हणून मी पहिल्यापासूनच म्हणतोय, या येड्याला अक्कल नाही आणि येडाच आहे. आणि येडा हा खरं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. हो, कोणी काही म्हणा, धून में धून आपली धून पराय की धून पापर पुन, बराबर आहे. जर जीवनाचं भलं करायचं असेल, इतरांचा विषय सोडून द्या, जीवनाचं भलं करायचं असेल तर तुकोबरायांच्या अभंगानुसार आपल्याला चालावं लागेल. आपुली या हिता असे जो जागता, जो असे जागता धन्य माता पिता तयाची. मग आपलं हित साधलं का? आपलं हित गाड्या बंगल्या पोरं सारं काड्या पैखाड्या याच्यामध्ये आपलं हित पाहतो आहेत. पण आपलं हित जे आहे ते खरं हित सोडून देतो आहे आणि वाम मार्गाला जातोय. बघा, हो, महाराजांनी बसून बसून सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन. मग आपण कधी चिंतन करतो का? आपण फक्त चिंताच करतो. हो, नित्य उठून खायाचीच चिंता, अवघी नाठवी आपुल्या हिता. काय करतो? चिंता करतो. मला कधी सकाळी जायचं आहे, अगं मला सकाळी लवकर उठव, डबा तयार करून दे. हो, पण नाही ना, हो, चिंतन होतच नाही. जर चिंतन करायचं असेल तर असंच करा, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, हरी बोल. लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला, लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला, चिंतन चित्ताला,
सुखात पांडुरंग भेट देत उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत विठ्ठलाचा काळजा पांडुरंग भेट देता विठ्ठलाचा काळजा पांडुरंग भेट देता उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला आणि उन्मनीच्या सुखात ते उन्मनी अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला पांडुरंगाची भेट होत नाही. आणि त्यावेळेला उन्मन झालं, ज्या वेळेला मन उन्मन होतं त्यावेळेला मात्र अष्टसात्विक भाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे अष्टसात्विक भाव होतील त्याच अष्टसात्विक भावांवर आपल्याला तो देव कळेल. हा देव आहे का नाही? आहे. नाही म्हणायची सोय नाही. मग देव दिसतो का? नाही. मग नाही का? मग ही विद्युत आहे, बरोबर? विद्युत आहे का नाही? नाही म्हणायची सोय नाही. मग दिसते का? नाही. आणि जर पाहिजे असेल तर त्याच्यात बोट घाला. मंदिरी शोधून पाय देव नटला नाना बघा. बरोबर हो, चराचरी देव आहे पण कुठे? हो. मग त्याला ओळखण्यासाठी जोपर्यंत त्याला ओळखायचंय ना, हृदय मंदिरात आहे. आणि ज्यांनी ओळखला त्यांची येरझार विसरलेली आहे. सर्व तो संसारी मोक्ष त्याचे सरली झाला बरोबर का नाही? मग त्याला ओळखायचं आहे आणि ओळखण्यासाठी संत पाहिजेत, जातीवंत गुरु पाहिजे. गुरु करावा बळकट, त्याचे धरावे दोन मनगट आणि त्याला प्रश्न विचारावे दोन, देव कोण मी कोण याची ओळख करून दे. आणि अशा सद्गुरूंना शरण जायचं आहे. ओळखीला हारी साठविला पोटी हारी साठविला ओळखीला हारी साठविला पोटी ओळखीला हारी साठविला पोटी होते त्याची भेट होते त्याची भेट होते त्याची भेट बघा, जर चांगलं बारकाईने विचार केला, ह्या हृदयात भगवंत साठवता येतो. सावतोबांचं उदाहरण घ्या. हो, ज्या वेळेला भगवंतांनी नामदेवांची परीक्षा घ्यायची ठरवली, नामदेवाला अहंकार झालेला होता. अगोदर बोललो आपण. हा, अहंकार झालेला होता की माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त कोणीच नाही. ज्ञानदेव आले नामदेवांना भेटायला आणि त्यावेळेला सांगितलं, नामदेवा ज्ञानदेव आहेत, ठीक आहे. आता दोघं जण निघाले, पण ज्ञानदेव ज्या वेळेला रावळात आले त्यावेळेला भगवंत तिथं नव्हते. तिथून त्यांनी रस्ता काढला आणि धावत 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 निघाले ते. आणि त्यांच्या शोधासाठी ज्ञानदेव आणि नामदेव दोघं जण निघाले. इकडे पुढे आल्यानंतर सावतोबांना हरण भेंडीला सावतोबा बसले होते त्यावेळेला चिंतनाला. आणि चिंतन करत असताना, अरे सावतोबा, माझ्या मागे 2 चोर लागलेले आहेत, मला दाखव.
मला लपव, मला लपव लवकर. त्यांनी त्यांना विळा घेतला, तो हृदय कापलं आणि त्या हृदय मंदिरामध्ये ठेव आणि थोडासा सोगा बाहेर ठेवला आणि त्या सोग्याला थोडासा बाहेर मुद्दामच ठेवला, कारण ही परीक्षा होती. आणि ही परीक्षा पाहत असताना हे मागे आले धावत. हो, इकडे पांडुरंग आले, तुम्हाला भेटले का, दिसले का? कोणाला विचारतात? सावतोबांना. सावतोबांना विचारतात. सावतोबांनी सांगितलं मला नाही बाबा, मला काय माहित नाही. कारण अगोदर सांगितलं होतं माझ्या मागे 2 चोर लागलेले आहेत आणि ते त्यांना मी शोधतोय. आणि ते शोधण्यासाठी हे धावत आलेले होते ना, हे चोर. आणि त्या चोरांनी तिथं नामदेवरायांचं लक्ष गेलं आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं, अरे देवा, तुम्ही यांच्या हृदयामध्ये. त्यावेळेला नामदेवरायांचा अहंकार गळला. हो, आणि त्यावेळेला अहंकार गळल्यानंतर त्यांना पुन्हा ती जी संत मांदियाळी आलेली होती, त्या मांदियाळीमध्ये सुद्धा त्यांना कच्चं ठरवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना पाठवण्यात आलं कुठे? औंढ्या नागनाथाला. का हो, देवाचा ज्यांना शेजार होता त्याला गुरुची काय गरज? हां, देवाचा शेजार होता, देवाशी सगळं बोलणं होतं, चालणं होतं, फिरणं होतं, इटणं होतं, बसणं होतं त्यावेळेला, तरीसुद्धा त्यांना औंढ्या नागनाथाला पाठवलं गेलं. का? नामा कच्चा बे कच्चा नाही गुरु का. हो, त्यांना कच्चं ठरवलं, गुरुचा बच्चा नाही. त्यांना औंढ्या नागनाथाला पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांना हिसोबा खेसरांनी बोध दिला. आणि बोध झाल्यानंतर ज्या वेळेला आले, जेवणाला बसले, त्यावेळेला स्वाना पाठी घेऊन, हा, स्वानाच्या पाठी धावत सुटले. हा, आणि त्यावेळेला त्यांना खरा देव कळला होता. आणि म्हणून माऊलींनी जे सांगितलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करायची. खरे संत भेटले आणि संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती कोई. संताविना प्राप्त नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्त नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. गडबड करू नका, मी 10 मिनिटं घेणार आहे. संताविना प्राप्ती नाही, 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 संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, तेने दादती साधन, तेने दादती साधन, तेने दादती ऐसे वेद देती बाई,
संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचे 3 चरणांचा भावार्थ माझ्या मतीनुसार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी हे तो मतितार्थ जाणून घेतलेला आहे आणि म्हणून आता मोठ्या प्रेमाने नामस्मरण करायचं आहे. ते कसं करायचं आहे? विठ्ठोबा शेवटी एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कारण मला माहिती आहे मुळात सेवा खूप उशिरा झालेली आहे. दिवसभर पारायण करणाऱ्यांनी पारायण केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी सगळ्यांचं श्रम आज जे आहेत ते जास्तच आहेत आणि म्हणून मी सुद्धा ही सेवा आटोपती घेणार आहे. कारण अभंगाचे 3 चरण सोडवून गेलेले महाराज. मी सोडणारा चोर नाही. इथं मी आलो बोलताना अभंगाच्या जो निरूपण होतं ते माझ्याकडनं तुमच्यासारख्या देववृंदांनी करून घेतलं आहे आणि शेवटच्या चरणाचं निरूपण करण्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण व्हायला. एक गावामध्ये मृत व्यक्ती होती आणि ती मृत व्यक्तीचं प्रेत हे जात होतं आणि जात असतानाच माऊलीनं विचार केला की संत महात्म्यांचं दर्शन घ्यावं आणि आपलं जर समजा ह्या जन्माचं नाही पुढच्या जन्माचं तरी सार्थक करण्यासाठी मनोरथ पूर्ण होईल. त्यासाठी ती स्त्री महात्म्यांजवळ जाऊन नतमस्तक होते आणि माऊली त्यांना आशीर्वाद देतात. दृष्टांत तुम्हाला माहिती आहे पण अभंगाची पूर्ण करण्यासाठी सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेला माऊलींनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. ते बी कसं अखंड.
आशीर्वाद दिला आणि तेवढ्यात त्या ताई सांगतायत, माऊली हा आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा? सांगितलं नाही, ह्याच जन्माचा. बघा महाराज, हे जे प्रेत येत आहे ना, हे प्रेत माझ्या पतिराजांचं आहे. मी आता विधवा होणार आहे आणि सती जात आहे. त्यापूर्वी मला माझं मनोरथ पूर्ण करण्यासाठी ह्या जन्माचं नाही झालं तर पुढच्या जन्मात होईल, म्हणून मी तुमचा नमस्कार आणि आशीर्वाद करणार. ठीक आहे. नाही, संतांचे शब्द खोटे होत नाहीत. हो, संतांचा एकही शब्द खोटा होत नाही, म्हणूनच ते अभंगवाणीमध्ये तयार आहे. भंग कधी न भंग पावणारे असे ते अभंग आहेत. आणि त्यांनी त्यानुसार त्या प्रेताला थांबवलं आणि प्रेताला जाऊन ताईंना विचारलं, नाव काय? सच्चिदानंद. आणि आवाज दिला, हे सच्चिदानंदा उठ, अरे उठ, तुला कार्य करायचं आहे, उठ. आणि काय पाहता, त्या ठिकाणी सच्चिदानंद उठून उभे राहिले. आणि त्यावेळेपासून आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढे अवलोकन केले. हो, ही पदवी सगळ्यात मोठी पदवी, याच्या नंतरची कोणतीच पदवी नाही. ती पदवी सुद्धा माऊलींना त्यांच्या नंतरच मिळालेली आहे. आणि ते कार्य पूर्ण झालं. आणि म्हणून अभंगाचं शेवटचं चरण, एका जनार्दनी संत, जनार्दनी संत, एका 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 जनार्दनी संत, संता एका जनार्दनी करतु मनोरथ, हायन साधतु साधना, साधतु साधना, हायन साधतु साधना, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, तेने साधते साधन, तेने साधते साधन, तेने साधते साधन, तेने साधते साधन. बंधने तुटती भवाची, तुटती भवाची बंधने, भवाची बंधने,
तुटती भवा बंधने तुटती भवा चिन्नती भवाती बंधने बंधन बंधन तुटती भवाती ती बंधन तुटते भवा ती बंधन झालेली सेवा तुम्ही दोरुंदांच्या चरणी अर्पण करतो. मा नर्मदा याच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी या कीर्तनासाठी साथ दिली असे हार्मोनियम मास्तर आमचे मृदुंगमणी आणि हे गुणी असे बलभीम महाराज, त्यानंतर हे सगळे सवंगडी. कारण हा खेळ नोहे एकुल्याचा म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा. हा एकल्याचा खेळ नाही. इथं जर हे जर उभे राहिले नसते तर मी काहीच कोणाला काही सांगू शकलो नसतो. आणि म्हणून ज्यांचा अभंग घेतला अशा त्या नाथ महाराजांच्या चरणी कोणीतरी राहिलं वाटतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
थांबा थांबा ना. झालं. जय विठ्ठल घेतलं पाहिजे. जय विठ्ठल जय हरी आदि विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी फुला करा क्षमा परत महाराज तुम्ही तुका म्हणे जाणे परा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पूर्ण केला मनोरथ. घर आले